नमस्कार, मी नलिनी दामले। माझा चॅनल आहे यूट्यूबवरती। त्या यूट्यूबमध्ये जवळजवळ 104 आध्यात्मिक माझी प्रवचनं आणि व्हिडिओ केलेले आहेत। आज मी जानेवारी महिना उजाडला आहे आणि त्या दिवसापासून 26 जानेवारीपर्यंत स्वातंत्र्यासाठी ज्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिल्या गेल्या नाहीत अशा काही गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे। त्या तुम्ही ऐका, पहा, वाचा आणि त्याच्या मला कॉमेंट्स पाठवा। आता पहिली माझी मी ओळख करून देते। मी नलिनी दामले माध्यमिक हायस्कूलमध्ये 35 वर्ष नोकरी केली। बोर्डाकडून नवीन अभ्यासक्रम ज्या वेळेला आला 75 साली, त्यावेळेला बोर्डाने माझी त्याच्यासाठी रिसोर्स पर्सन म्हणून नियुक्ती केली आणि रिटायर होईपर्यंत। त्याच्यानंतर 72 साली माध्यमिकमध्ये स्काउट आणि गाईड हे विषय आले। त्यावेळेला सुद्धा स्काउट गाईडमध्ये मला बोर्डाकडून नियुक्ती करण्यात आली आणि माझ्यावर सगळी जबाबदारी दिलेली होती। ती मी सगळ्या जबाबदारी अत्यंत हुशारीने आणि प्रामाणिकपणे पार पाडलेल्या आहेत। त्याच्यासाठी मला पुष्कळ प्रमाणात बोर्डाकडून शाबासकी मिळालेली आहे, शाळेकडूनही शाबासकी मिळालेली आहे आणि नियुक्ती। आता यापुढे रिटायर म्हणजे मी 35 वर्ष माध्यमिकमध्ये नोकरी केली। सर्व विद्यार्थी अतिशय माझ्यावर अजूनही खुश आहेत। फॉरेन म्हणजे परदेशात असलेले विद्यार्थीसुद्धा माझ्या वाढदिवसाला किंवा विशेष काही झालं तरी तिथून मला फोन करतात। इथे आले तरी पहिले मला भेटायला येतात आणि अशा पद्धतीने मी माझे 35 वर्षाचं आयुष्य अत्यंत आनंदाने आणि लोकांच्यासाठी, शाळेतल्या शिक्षकांना, मुलांना, सगळ्यांसाठी उपयुक्त पडेल असं मी काम केलेलं आहे। त्यानंतर सर्व जबाबदारी पार पाडल्यानंतर 2001ला मी रिटायर झाली। 2001ला रिटायर झाल्यानंतर मला प्रश्न असा पडला की घरात बसून करायचं काय। तेवढ्यात माझ्या नशिबाने मला आमंत्रण आलं। आदिवासी भागामध्ये, ठाण्याचा जो आदिवासी भाग आहे, मोखाडा, खोडाळा, जव्हार या भागामध्ये शैक्षणिक क्षेत्रासाठी आम्हाला शिक्षक हवे। मला फोन आला आणि मग तुम्ही काम कराल का। तर माझ्या 2 मैत्रिणी इथल्या ठाण्यातल्याच आहेत, माझ्या शाळेतल्या नाही पण ठाण्यातल्याच आहेत। त्या दोघी आणि आम्ही होय म्हणून म्हटलो आणि जवळजवळ कितीतरी वर्ष त्या मोखाडा, खोडाळा आणि जव्हार या ठाण्याच्या आदिवासी भागामध्ये आम्ही काम केलं। जवळजवळ 50 बालवाड्या आणि 1500 मुलं असा तिथला हा सगळा परिवार होता। त्या मुलांना ट्रेनिंग म्हणजे त्या शिक्षकांना आम्ही ट्रेनिंग द्यायचो आणि त्या मुलांना शिकवायच्या आणि त्या इतक्या हुशार झाल्या की ज्या वेळेला दिल्लीला गेल्या त्यावेळेला त्याने तिथेही सांगितलं की आम्हाला जे शिक्षक शिकवायला होते त्यातले त्यात नलिनी दामले यांनी आम्हाला पुष्कळ मार्गदर्शन केलं, कसं बोलायचं, कसे विचार मांडायचे आणि आम्ही खूप आता तयार झालो आहे असं तिथे त्यांनी सगळं कौतुक केलं। आणि असं हे सगळं होता पूर्णपणे मी माझ्या या शालेय जीवनामध्ये, म्हणजे इथेसुद्धा शालेय जीवनच होतो, हे सगळं झाल्यानंतर मी सगळं कार्यक्रम तिथे पूर्णपणे केला आणि त्याच्यानंतर माझ्या यूट्यूबवरती कोपनेश्वराच्या देवळामध्ये मी प्रवचनं करते। जवळजवळ 8-10 वर्ष झाली प्रवचनं मी तिथे करते, मार्गदर्शन करते आणि ही प्रवचनंसुद्धा अजूनही माझी चालू आहेत। प्रवचनंसुद्धा सगळ्यांना आवडतात आणि असे हे मी माझं अनेक प्रकाराने कार्य करते। अजूनही माझं कार्य चालू आहे। वय माझं 82 आहे पण अजूनही मला तशी परमेश्वराने एनर्जी दिलेली आहे, त्यामुळे मी त्याचा उपयोग करते। आता या हे सगळं मी माझं प्रस्तावना सांगितली, ओळख करून दिली। तुम्ही माझ्या यूट्यूबवरती नलिनी दामले हा चॅनल आहे, त्याच्यावरती माझे आध्यात्मिकवरती जे मी व्हिडिओ केलेले आहेत, जवळजवळ 104 व्हिडिओ केलेले आहेत, ते तुम्ही जरूर पहा। आणि आता मी या 26 जानेवारीपर्यंत आपल्याला स्वातंत्र्य मिळालं। स्वातंत्र्यानंतर आपण मजा मारतोय, सगळा आनंद लुटतोय, पण स्वातंत्र्य मिळवण्यासाठी कोणी काय काय केलेलं आहे त्या छोट्या छोट्या मुलांसाठी मी गोष्टी सांगणार आहे। मुलांनासुद्धा त्याचं किंमत आणि महत्त्व कळायला पाहिजे की आज आपण एवढे मजेत आनंदात राहतोय, पण आपल्यासाठी आपल्यासुद्धा परिवारातल्या किंवा आपल्यासुद्धा मुलांनी किंवा आपल्या मित्रमंडळांनी त्या काळातल्या काय काय केलेलं आहे ते मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणारे 6 असे मी
काय करणार आहे, व्हिडिओ करणार आहे, आवर्जून पहा. आणि आता मी माझ्या या आजच्या या गोष्टीला सुरुवात करते. सावरकर यांचं नाव तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. सावरकरांनी पहिल्यांदा मित्रमंडळ आणि मित्रपरिवार हा भगूर, नाशिक या ठिकाणी सुरू केला. लहान लहान मुलांना म्हणजे शाळेत जाणाऱ्या एक 9वी 10वीपर्यंतच्या मुलांना एकत्र केलं आणि त्यांना मार्गदर्शन केलं आणि मित्रमंडळ, मित्रपरिवार त्यांनी स्थापन केला. त्यांना मार्गदर्शन केलं, काय करायचं, कसं करायचं. आणि त्या मुलाने त्याने सांगितल्याप्रमाणे तयार करून त्याने एक आपलं मंडळ तयार केलं आणि त्या मंडळातर्फे ते स्वातंत्र्यासाठी अनेक गोष्टी निरनिराळ्या भागात जाऊन सांगत होते. तुम्ही काय करा, कसं करा. आणि त्याला अतिशय प्रतिसाद मिळाला. तिथेच त्यांना एक मुलगा भेटला. तो म्हणाला, तुम्ही कसं करता, तुम्हाला कुणी सांगितलं, मला खूप आवडलं आहे, मला तुमच्यात घ्याल का. पण ते म्हणाले, आमचा मित्रमंडळ तयार आहे, आम्हाला कुणी सांगितलं ते आम्ही तुम्हाला सांगतो, तू त्यांना जाऊन भेट. त्यामुळे तुम्ही त्यांचा पत्ता सांगा. तो मुलगा त्यांना शोधत तिथपर्यंत आला जिथे त्याने कार्य होतो, जिथे त्यांचं होतं तिथपर्यंत जाऊन पोचला. आणि त्याने विचारलं की नमस्कार केला आणि त्याने आपलं नाव सांगितलं आणि म्हणाले, मला देशासाठी काहीतरी करायचं आहे, तर मला मार्गदर्शन करा आणि मी काय करू ते तुम्ही सांगा. ते म्हणाले, तुला काय करावंसं वाटतं. तर म्हणाला, मला की नाही, खरं सांगू, हा जो समोर इतिहास इंग्रजी अधिकाऱ्याचा जो पुतळा दिसतोय ना, त्याला जाऊन सगळी डांबरपासून काळा करायचा असं मला वाटतं. त्यामुळे तुला काय मिळेल, आनंद. ठीक आहे, आनंद मिळेल. आनंद मिळाल्यानंतर तुझं काय होईल. काय नाही, मला सगळीजणं छान म्हणतील. नाही, तुला आपल्यातल्या लोकांनी छान म्हणतो, तर इंग्रजांची आत्ता एवढी दहशत आपल्यावरती आहे, तुला तुरुंगात टाकतील आणि आयुष्यभर तुला तुरुंगात खिसपट राहावं लागेल. मग तुझ्यातून कार्य होईल का. नाही, मला काहीतरी सांगा, मी नाही करणार असं. मग सावरकरांनी त्याला सांगितलं की तू एक काम कर, तुझ्या भागात जा. तो जपानच्या ह्या इकडे राहायचा, पूर्वेकडे, तिथे जा. तिथला असे तुझे मित्रपरिवार जे काय असतील त्यांना गोळा कर आणि तुम्ही तिथे संघटना तयार करा. काय संघटना तयार करा, तर आत्ता आपल्या भारतातल्या लोकांना, सैनिकांना जबरदस्तीने जर्मनीच्या विरुद्ध इंग्रज लोकांनी लढायला नेलेलं आहे तिकडे आणि ते लढत आहेत. त्यांना अन्न पाणी काही एक मिळत होतं. आमच्या ओळखीचे तिथे ग्रस्त होते, ते कधीतरी आम्हाला गोष्टी सांगायचे लहानपणी की आम्हाला किती त्रास व्हायचा, पाव वरदा पडायचा, तो सुद्धा मिळाला तर खायला नंतर नाही. खूप हालात दिवस आपले सैनिक काढत होते. तिथे तुम्ही जा, संघटित होऊ, त्या सैन्यात जा, आम्ही लढायला तुमच्याबरोबर येतोय म्हणून सांगा. आणि त्याने लढायला सुरुवात हळूहळू केली. आणि हे जो मुलगा आला होता त्यांच्याकडे, त्याने त्या जर्मन सैन्यात आणि जर्मन अधिकाऱ्यांना सांगितलं की आम्ही तुमच्याकडे कशासाठी आलो आहे, इंग्रजांच्या विरुद्ध लढून आम्हाला आमचं सैन्य उभं करायचं आहे. त्यांना ते पटलं. त्याने सांगितलं, काय करायचं, तुझं सैन्य सगळं त्यात गेल्यानंतर त्यांना तू रोज रात्री भेटायचं आणि सांगायचं. म्हणता ते सैन्य तयार झालं. कुठेही त्याची ओळख झाली नाही इंग्रजी सैन्यामध्ये. आपल्या लोकांना मात्र जे होते त्यांना ते भेटायचे, हळूच काय सांगायचे आणि आपण आता इथून पळून जाऊया आणि आपल्या राज्यामध्ये जपानमध्ये आपण आपलं सैन्य उभं करूया असं त्यांनी सांगितलं. हळूहळू तो मुलगा वाढत होता, त्याची बुद्धी वाढत होती, त्याची संघटना, त्याचं शौर्य, त्याचा आनंद आणि त्याचं कार्य हे खूप चांगल्या प्रकारे चाललेलं होतं. आणि म्हणता त्या सैन्यातले जे लढवे आपल्या देशातले होते त्यांना बाहेर काढून एक दिवस ते जर्मनीतून पुन्हा परत भारतामध्ये आले. भारतामध्ये आल्यानंतर त्यांनी त्यांचं सैन्य उभं केलं आणि ते सैन्य म्हणजे आझाद हिंद सेना. आणि हा मुलगा कोण होता, सुभाषचंद्र बोस. किती वर्ष त्याला लागली, पण जिद्द होती. म्हणून कोणत्याही गोष्टीची जिद्द असेल तर ते काम नक्की होऊ शकतो. त्याने ते केलं
आणि त्याने आझाद हिंद सेना तयार केली. सगळ्यांना शस्त्र पुरवली, बंदुका तोफा सगळ्या त्यांना दिल्या आणि इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी संघटना तयार केली. करता करता ते इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी बंगालमधून हिमालयाच्या पायथ्यापर्यंत आले आणि त्यावेळेला त्यांनी तिथे लढाई केली. पण ते पकडले गेले. पण त्याचा पूर्वकाळ पण त्याने भरपूर प्रमाणात आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळण्यासाठी काहीतरी करावं या जिद्दीने अत्यंत पराक्रमाने संघटना तयार केली. आणि ती संघटना कितीतरी मोठी आणि सगळ्यांना परिपूर्ण पुरून पुरेल अशी संघटना त्या मुलाने, म्हणजे आता तो मोठा झाला आहे, सगळे सैनिक त्याच्याबरोबर आणि भरपूर प्रमाणात इंग्रजांना त्यांनी सळो का पळ करून सोडलं. आणि अशा पद्धतीने या सावरकरांनी सांगितल्यामुळे त्याने तसं केलं आणि म्हणून त्याची संघटना तयार करून पुष्कळसं त्याच्या मनात देशासाठी काय करायचं आणि त्यांनी ते केलं आणि त्याला खूप आनंद झाला. पण शेवट जो झालेला आहे तो मी सांगणार तिकडे, हे इतिहासाच्या पानात लिहिलेलं नाही आहे, पुढच्या इतिहासामध्ये लिहिलेले, तो तुम्ही वाचा आणि बघा. पण अशा ह्या गोष्टीच्या आहेत त्या मी इतिहासाच्या पानामध्ये लिहिलेल्या सांगणार नाही आहे, पण तुम्ही त्या ऐकायला हव्यात. आणि तुम्ही विचार करा की त्या काळातली मुलं कशी होती, कसा पराक्रम गाजवीत होते, कसा देशाभिमान होता त्यांना, हे लक्षात घ्या. आणि दुसरं काय मी सांगणार, मी काहीच सांगू शकत नाही, तुम्ही जे कराल ते आणि भराल ते. पण हे लक्षात ठेवा, अशा मी अनेक गोष्टी तुम्हाला सांगणार आहे. ही कोणाची गोष्ट होती, सावरकरांनी सांगितलं, त्याने ऐकलं, त्याने जर त्याला डांबर फासायचं तर काय झालं असतं. पण तो एका नेत्याकडे गेला, सांगितलेलं पटलं, त्याने तसं केलं, पराक्रम केला, संघटना तयार केली. त्याने आपल्या लोकांना योग्य मार्गदर्शन करून सगळ्या सैन्याला घेऊन ते पुन्हा भारतात आले, आपल्या भारतीय सैन्याला, आणि त्यांनी संघटना उभी केली. त्याचबरोबर आपल्या देशातले सुद्धा अनेक लोक त्या संघटनेमध्ये गेले. स्त्रियांची सुद्धा संघटना उभी केली, फक्त मुलांची नव्हे, स्त्रियांची, पुरुषांची पद्धतीने त्यांनी उत्तम कार्य केलं. ते होते सुभाषचंद्र बोस. कुणाच्या मार्गदर्शनाखाली केलेले होते, सावरकर, विंदा सावरकर. भगूरला त्यांचं घर आहे. आम्ही खोडाळा भागात काम करत होतो, आदिवासी भागात, तेव्हा आम्ही एक दिवस ट्रीप नेली होती. तो सगळा बंगला आणि अजून छान तसंच्या तसं आहे सगळं, आणि तिथे आता कोणीच राहत नाही, पण ते घर आणि त्यांचा बंगला अतिशय चांगला आहे, सुंदर आहे. तिथे आम्ही गेलो, नतमस्तक झालो आम्ही की या वास्तूत जन्माला आलेला एक माणूस स्वातंत्र्यासाठी एवढं करू शकतो. आणि मग प्रश्न पडला, आपण काय करतोय, आपण काय करतोय, आपण काय करतोय, असा विचार मनात आला. नमस्कार, नमस्कार.